आपले स्वागत आहे. यामध्ये तुम्हाला 6वीच्या सामाजिक शास्त्रातील मानवी व्यवसाय हा विषय समजेल. मानवी व्यवसाय म्हणजे लोक उपजीविका मिळवण्यासाठी आणि समाजात योगदान देण्यासाठी करत असलेल्या विविध प्रकारच्या कामांचा संदर्भ. व्यक्ती आणि समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या नोकऱ्या आवश्यक आहेत. हे व्यवसाय आपल्या दैनंदिन जीवनात आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करण्यासाठी सक्षम असाल. मानवी व्यवसायांचे प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक क्रियाकल्पांमध्ये वर्गीकरण समजून घ्या. वेगवेगळे व्यवसाय एकमेकांशी कसे संबंधित आहेत आणि वस्तूंच्या उत्पादन आणि वितरणात कसे योगदान देतात हे स्पष्ट करा. देशाच्या विकासात आणि आर्थिक वाढीमध्ये व्यवसायांची भूमिका ओळखा. कीवर्ड्स, अतिमहत्वाचे शब्द. पशुपालन याचा अर्थ असा की जेव्हा मानव वन्य प्राण्यांना वश करतो किंवा अन्न, काम किंवा इतर गरजांसाठी त्यांचा वापर करण्यासाठी वन्य वनस्पती वाढवतो. दृश्य 4. उत्पादन. लोकांना आवश्यक असलेल्या किंवा हव्या असलेल्या वस्तू आणि सेवा बनवण्याची किंवा तयार करण्याची प्रक्रिया आहे. तृतीयक व्यवसाय किंवा सेवा क्षेत्र. लोकांना सेवा प्रदान करणाऱ्या नोकऱ्या जसे की अध्यापन, आरोग्य सेवा, वाहतूक आणि वस्तूंची विक्री. चतुर्थक व्यवसाय. शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाचा वापर करणाऱ्या नोकऱ्या जसे की अध्यापन, शास्त्रज्ञ किंवा IT कामगार. संकल्पना नकाशा तपासा. स्क्रीनवरील चित्रांचे निरीक्षण करा. सर्व चित्रे पाळीव प्राण्यांचे संगोपन, त्यांच्यापासून दूध मिळवणे, दूध विकणे, दूध प्रक्रिया केंद्रावर दूध प्रक्रिया करणे, तूप, लोणी, चीज, पनीर, दूध पावडर इत्यादींशी संबंधित आहेत. दूध मिळवण्यापासून ते बाजारात विकण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर पार पाडली जाते. हे उपक्रम मानव स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतात. आम्ही या क्रियाकल्पांचे त्यांच्या स्वरूपावर आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांवर आधारित वर्गीकरण करतो. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक क्रियाकलाप करतो. आमचे अनेक व्यवसाय, उद्योग, व्यापार इत्यादी आहेत. यापैकी काही क्रियाकलाप थेट निसर्गावर अवलंबून आहेत. याचा अर्थ असा
की या क्रियाकलापांपासून मिळणारे उत्पादन थेट निसर्गापासून मिळते. जसे की गाय आणि म्हशी हे असे प्राणी आहेत ज्यांना आपण दूध देण्यासाठी पाळतो, जे अनेक उत्पादनांमध्ये वापरले जाते. म्हणून हा व्यवसाय थेट निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ पशुपालन, मासेमारी इत्यादी. प्राथमिक व्यवसायात मिळवलेले काही पदार्थ थेट वापरले जातात, तर काही प्रक्रिया केल्यानंतर वापरले जातात. जसे की दुधाला दुग्धशाळेत आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते, म्हणजेच निसर्गातून मिळालेले पदार्थ प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ही उत्पादने अधिक टिकाऊ आहेत. त्यांची गुणवत्ता देखील चांगली आहे आणि म्हणूनच त्यांची किंमत देखील जास्त आहे. श्रीखंड, लोणी, चीज आणि दुधाची पावडर दुधापासून प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया एक औद्योगिक क्रिया आहे. उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. उद्योगात अधिक टिकाऊ वस्तूंचे उत्पादन केले जाते. उद्योगांना पुरवले जाणारे कच्चे माल बहुतेकदा निसर्गाकडून म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून मिळवले जाते. प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना दुय्यम व्यवसाय म्हणतात. तुम्हाला अनुक्रमे दूध संकलन आणि दुधाची विक्री, दुधाची वाहतूक आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री दिसेल. या सर्व क्रियाकलाप प्राथमिक आणि दुय्यम व्यवसायांच्या उत्पादनांशी संबंधित आहेत. बऱ्याचदा हे व्यवसाय इतर दोन व्यवसायांना पूरक सेवा प्रदान करतात. अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात. या व्यवसायांना सेवा व्यवसाय देखील म्हणतात. यामध्ये वस्तूंची वाहतूक, वस्तूंचे लोडिंग आणि अनलोडिंग, वस्तू चढवणे आणि उतरवणे आणि वस्तूंची विक्री इत्यादींचा समावेश आहे. उत्पादने तपासणारी व्यक्ती उत्पादनांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी घेते, जेणेकरून ते सुरक्षित, प्रभावी आणि विशिष्ट मानकांची पूर्तता करतात. हे काम करण्यासाठी त्या व्यक्तीकडे काही विशेष कौशल्य असणे आवश्यक आहे. ही देखील एक प्रकारची सेवा आहे. त्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक आहे आणि म्हणूनच अशा सेवांना
क्वाटरनरी व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय म्हणतात. सर्व सेवा थेट प्राथमिक किंवा दुय्यम व्यवसायांशी संबंधित नाही. उदाहरणार्थ ड्रायव्हर, चाकू ग्राइंडर, पोलीस, टपाल सेवा इत्यादी. साखर तयार करण्यासाठी ऊस वाढवण्याची प्रक्रिया पाहूया. ऊस लागवड ही प्रक्रिया मोठ्या शेतात ऊस वाढवण्यापासून सुरू होते. शेतकरी ऊस लावतात, त्याची काळजी घेतात आणि कापणी करतात, जो एक प्राथमिक व्यवसाय आहे, कारण त्यात जमीन आणि पाणी यासारख्या नैसर्गिक संसाधनांसह थेट काम करणे समाविष्ट आहे. ऊसाची कापणी ऊस कापणीसाठी तयार झाल्यावर शेतकरी तो कापून कारखान्यात नेण्यासाठी गोळा करतात. हा अजूनही एक प्राथमिक व्यवसाय आहे, कारण त्यात जमिनीतून पिके गोळा करणे समाविष्ट आहे. ऊसाची वाहतूक कापणीनंतर ऊस ट्रकमध्ये भरला जातो आणि कारखान्यात नेला जातो. हा एक तृतीय व्यवसाय आहे, कारण त्याला माल हलवण्याची सेवा समाविष्ट आहे. कारखान्यात ऊस संकलन कारखान्यात ऊस कुतवला जातो आणि साखरेत प्रक्रिया केली जाते. हा एक दुय्यम व्यवसाय आहे, कारण हा उत्पादन प्रक्रियेचा एक भाग आहे, जिथे कच्चा माल उत्पादनांमध्ये रूपांतरित केला जातो. साखर उत्पादन आणि गुणवत्ता तपासणी ऊसावर प्रक्रिया केली जाते आणि साखर विक्रीसाठी तयार होण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणी केली जाते. हा देखील एक दुय्यम व्यवसाय आहे, ज्यामध्ये उत्पादन आणि गुणवत्ता तपासणीचा समावेश आहे. साखर विक्री प्रक्रिया केल्यानंतर साखर पॅक केली जाते आणि बाजारात विकली जाते. हा एक तृतीय व्यवसाय आहे, कारण त्यात किरकोळ विक्री आणि ग्राहकांना सेवा प्रदान करणे समाविष्ट आहे. साखरेच्या पोत्या वाहून नेल्या जात आहेत. प्रक्रिया केलेली साखर नंतर विक्रीसाठी दुकानांमध्ये नेली जाते. हा तृतीय व्यवसायाचा एक भाग आहे, कारण ते लॉजिस्टिक्स आणि वितरण सेवांवर लक्ष केंद्रित करते. यंत्रसामुग्रीची तपासणी आणि देखभाल सर्व काही सुरळीत चालावे यासाठी कारखान्यातील यंत्रसामुग्रीची नियमितपणे देखभाल केली जाते. हा एक दुय्यम व्यवसाय आहे,
जो उत्पादनासाठी उपकरणे राखण्यावर केंद्रित आहे. तर यासह मला आशा आहे की तुम्हाला हे समजले असेल की प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेतीसारख्या नैसर्गिक संसाधनांवर काम करणे, दुय्यम व्यवसाय म्हणजे कच्च्या मालाचे उत्पादनांमध्ये रूपांतर करणे आणि तृतीयक व्यवसाय वाहतूक आणि किरकोळ विक्रीसारख्या सेवा प्रदान करतात. सर्व एकत्र येऊन शेतातून बाजारात साखर पोहोचवतात. आपण मानवी व्यवसायांचे वर्गीकरण अशा प्रकारे करतो. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे व्यवसाय केले जातात. या व्यवसायांद्वारे एका देशाच्या आत आणि वेगवेगळ्या देशांमधील आर्थिक व्यवहार होतात. हे व्यवहार देशाच्या विविध वस्तूंचे उत्पादन आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ठरवतात. याचा वापर देशाच्या विकासाची व्याप्ती ठरवण्यासाठी केला जातो. ज्या देशांमध्ये उच्च दर्जाच्या कामांमध्ये जास्त मनुष्यबळ असते ते विकसित देश मानले जातात, तर ज्या देशांमध्ये प्राथमिक कामांमध्ये जास्त मनुष्यबळ असते ते विकसनशील देश मानले जातात.